आम्ही पोहोचलेलो आहोत चौरागडच्या पायथ्याशी। आपल्याला 1300 पायऱ्या चढून वर जायचं आहे। चौरागडावर वसलेलं हे मंदिर, शंकराचं मंदिर। तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आज आहे पचमढीमध्ये। एक छोटासा ग्रुप सह मी इथे आलेला आहे। पचमढीमधील काही ठिकाणं आज आपण पाहणार आहोत, तर चला आमच्या सोबत फिरा आज आपण पचमढी। पचमढीमध्ये पाऊस सुरू आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत चौरागड करिता। पाऊस सुरू आहे, मस्तपैकी झिमझिम पाऊस सुरू आहे, रिमझिम। आणि पावसाचा आनंद घेत घेत आम्ही आज जाणार आहोत। ही गाडी तर आम्हाला काही दूरपर्यंत नेऊन सोडणार आहे, नंतर आम्हाला पैदलच जायचं आहे। महादेव दर्शनाकरता आम्ही निघालेलो आहोत पचमढी येथून। पचमढी येथून अंतर जवळपास 10 किलोमीटर आहे। 10 किलोमीटर आपण आमच्या गाडीने जाऊ आणि त्यानंतर मात्र आपल्याला 3 किलोमीटर पैदल जायचं आहे वरती। तर असा हा प्रवास असणार आहे। आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। पाऊस सुरू आहे, धुकं पडलेलं आहे आणि खूप मजा येत आहे, खूप एन्जॉय करतोय आम्ही हा प्रवास। थोड्याच वेळात आम्ही आता आमची गाडी तिथे पायथ्याशी पोहोचणार आहे, महादेव डोंगराच्या चौरागडाच्या, आणि तिथून आमचा पायदळ प्रवास सुरू होणार आहे। तिथून खरी आणखीन मजा येणार आहे, पुढे प्रवासामध्ये आणखीन मजा येणार आहे। तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत चौरागडच्या पायथ्याशी। ही आहे पार्किंग आणि या पार्किंगमध्ये आपल्याला गाडी पार्क करून या रस्त्याने तिकडे पुढे जायचं आहे। जवळपास 3.4 किलोमीटर लिहिलेलं आहे, म्हणजे जवळपास 3.5 किलोमीटरचा आपल्याला पायदळ प्रवास आहे पुढे। चला सर्वजण रेडी आहे का? चला तर इथून आता आमचा पैदल प्रवास सुरू होत आहे। चला जवळपास 3.3 किलोमीटर आम्ही पैदल जाणार आहोत। तर बघूया हा प्रवास कसा राहतो आपला, वरपर्यंत कसं जातो आपण, रोड कसा आहे, पाऊस वाढतो का आणखीन, की आहे तसाच झिमझिम झिमझिम चालू राहणार, बघूया। खूप मजा येणार आहे आजच्या या प्रवासामध्ये चौरागडच्या। तर बघा मित्रांनो चौरागडची लांबी दुरी 3.4 किलोमीटर। या रस्त्याने जात आहेत सगळेजण। हर बोला हर हर महादेव, हर बोला हर हर महादेव। मित्रांनो आमचा प्रवास सुरू झालेला आहे चौरागडचा। खूप छान वाटत आहे, खूप चांगलं वातावरण आहे, थंड वातावरण आहे। वरून पाऊस पडतो आहे थोडा थोडा रिमझिम। आणि आम्ही जात आहोत आमच्या ग्रुपने। 8 लोकांचा ग्रुप आहे, बघा माझ्या पाठीमागे। हळूहळू 1-2 तासाचं जरी टार्गेट असावं असा अंदाज आहे। 2 तासात आम्ही पोहोचू वरती। वातावरण चांगलं असल्यामुळे, अगदी प्लेझंट असल्यामुळे जास्त त्रास होईल असं वाटत नाही चढताना। आणि महादेव आहेच, महादेव सुरक्षित आम्हाला वरती घेऊन जातील, आम्हाला खात्री आहे। आणखीन पुढे गेल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला रस्ता कसा असणार आहे। आता सध्या तरी हा पायऱ्या वगैरे प्रकार नाही आहे, साधा मातीचा रस्ता आहे बघा। असा रस्ता आहे वरती जाण्याचा। हळूहळू आमचा प्रवास सुरू झालेला आहे महादेव डोंगराकरिता, महादेवाकरिता। याला मोठा महादेव म्हणून पण परिचित आहे। मोठा महादेवसुद्धा म्हणतात, बडा महादेव म्हणतात। तर लवकरच आपण पोहोचणार आहोत चौरागडावर, मोठ्या महादेवाचे दर्शन घेणार आहोत। हे आहे गुप्त महादेव। चौरागडावर वरती जाताना, मोठ्या महादेवाकडे जाताना हे एक ठिकाण लागते आपल्याला, गुप्त महादेव म्हणतात याला, बघा। हर हर महादेव। गुप्त महादेवाचे दर्शन करून आम्ही आता निघालेलो आहोत पुढे चौरागडाकडे। हा आमचा ग्रुप। तर बघा अशा प्रकारच्या नद्या लागतात छोट्या छोट्या वर जाताना। आम्ही एक नदी आता जस्ट क्रॉस केलेली आहे, पाणी कमी आहे नदीला। हा आहे रस्ता, सध्या तरी पायऱ्या नाही आहे, पक्क्या पायऱ्या नाही आहे, पुढे असतील कदाचित। इथे असे फलक लावलेले आहे, चौरागड मंदिर मार्ग। आणि या बाजूने आपण उतरणार आहोत असं, या पायऱ्या बघा मित्रांनो। अशा प्रकारे जर तुम्ही काही काठीचा वगैरे वापर केला तर आणखीन चांगला होईल प्रवास, घसरण्याची वगैरे भीती राहत नाही। अशा प्रकारच्या काठ्या आपण घेऊ शकता आणि आपला प्रवास सुखकर करू शकता। बघा मित्रांनो आम्ही आमचा पहिला डोंगर वर चढून खाली उतरून आल्यानंतर बघा आता हा दुसरा डोंगर आता स्टार्ट होता इथून। चौरागड मंदिर मार्ग अशा या पायऱ्या आहेत
आणि इथून आता आपल्याला नव्या दमाने पुन्हा वर चढायला सुरुवात करायची आहे। या आहेत त्या पायऱ्या। पहिली पायरी चौरागड मंदिर मार्ग। बघा, या पायऱ्यांनी आता आम्ही वर जाणार आहोत चौरागडावर। या डोंगरावरच आपल्याला महादेवाचं दर्शन घडणार आहे। तर चला मग जाऊया आता आपण चौरागडावर, दर्शन घेऊया महादेवाचं। हर हर महादेव। तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत आता चौरागडाच्या पहिल्या पायरीवर आणि इथून आपला या अशा पायऱ्या सुरू होणार आहे। असं म्हणतात की या 1300 पायऱ्या आहेत। आपल्याला 1300 पायऱ्या चढून वर जायचं आहे। बघूया कसा अनुभव असणार आहे हा। आणि वर गेल्यानंतर आपल्याला महादेवाचं दर्शन होणार आहे। तर चला आमच्यासोबत तुम्ही पण। तर बघा, असा हा पायऱ्यांचा रस्ता आपला सुरू झालेला आहे। मोठ्या महादेवाचा डोंगर आपण चढत आहोत पायऱ्याने। 1300 पायऱ्या चढायच्या आहे अशा। तर मित्रांनो, हा अशा प्रकारचा रस्ता आहे बघा। प्युअर दगड म्हणता येईल याला ना, खडक दगड, एकदम टणक दगड। याला कोरून हा रस्ता बनवण्यात आलेला आहे वरती डोंगरावर जाण्यासाठी। मी तुम्हाला मुद्दामून हा खालचा भाग दाखवत आहे। बघा, हा असा रस्ता आणि हा डोंगर। या डोंगरावर आपल्याला वर जायचं आहे आता पायऱ्या पुन्हा सुरू झालेल्या आहेत। आतापर्यंत एक अशी पाऊलवाट होती, पाऊलवाट म्हणता येईल असं। आता ह्या थोड्या पायऱ्या, त्यानंतर आणखीन थोडा खडकाळा रस्ता आणि त्यानंतर पुन्हा पायऱ्या। असा हा प्रवास करत करत आपल्याला वरती चौरागडावर जायचं आहे आणि महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे। चला जाऊया पुढे। तर या पॉईंटवर आल्यानंतर बघा, आपल्याला सीता नाहानी गुफा चा एक बोर्ड इथे दाखवलेला आहे। चला मित्रांनो, सीता नाहानी गुफा आपण पाहूया, बघूया काय आहे आतमध्ये। या रस्त्याने वर जायचं आहे आपल्याला। बघा बघा, किती सुंदर डोंगराच्या खालची ही गुफा। खूप उंच डोंगर आहे आणि त्या खाली बनलेली ही गुफा नैसर्गिक गुफा आहे। बघा, या गुफामध्ये आपण प्रवेश करतो आहे, पण आतमध्ये थोडा अंधार आहे। असे हे लगोरी, जशी आपण खेळतो ना लगोरी सारखे इथे दगड मांडलेले आपल्याला दिसून येतात। बघा, हे असे का बरं लावतात इथं मलाही माहीत नाही। जर आपल्यापैकी कोणाला हे जर ठाऊक असेल तर कमेंट करून आपण कळवू शकता प्लीज। थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पाणी सुद्धा दिसते। बघा, थोडं आपल्याला दिसत असेल अस्पष्ट असं। तर ही आहे ती सीता नाहानी गुफा। आणि डोंगर बघा पुढे, त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे जो पुढे दिसतोय। तर बघा मित्रांनो, महादेवाच्या डोंगरावरचा हा सीन। आणि या धुक्यामुळे आणखीनच त्याला शोभा आलेली आहे। आपल्याला तिथे जायचं आहे वरती टॉपला। खूप सुंदर दृश्य। हा, क्या बात आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणाहून 2 मार्ग आपल्याला दिसून येतात। हा महादेव हिवराकडे जाणारा मार्ग, ज्या मार्गाने आपण आता आलेलो आहोत, आणि चौरागडकडे जाणारा हा मार्ग। या मार्गाने आता आपण वरती जाणार आहोत। आणखीन एक रस्ता या बाजूला आहे, या रस्त्याने हा पण जातो मंदिराकडे, पण हा जरा लांबचा रस्ता आहे। आपण या रस्त्याने जाणार आहोत वरती। तर बघा मित्रांनो, आम्ही आता बराच लांब आलेला, मला वाटते 2 किलोमीटर आमचं चालून झालेलं आहे। आणि आता जो समोर दिसतोय आपल्याला हा उंच डोंगर, हाच डोंगर आहे। या ठिकाणीच आपल्याला जायचं आहे। तर अशा पायऱ्या आहे, कुठे प्लेन रस्ता आहे, कुठे पायऱ्या आहे, अशा प्रकारचा हा रस्ता आहे। परंतु मजा येत आहे। थोडा हलकासा पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे मजा येत आहे प्रवासामध्ये, कंटाळा येत नाही आहे। बघा, हे बघा, आता इथून थोडासा पायऱ्याचा उतार वाढलेला आहे, चढ वाढलेला आहे। तर अशा ठिकाणी थोडा त्रास होतो, बाकी मग प्लेन असेल तर चालताना काहीच वाटत नाही। तर बघा मित्रांनो, हा तो डोंगर, महादेवाचा डोंगर, ज्यावर आपण आता जात आहोत। आपला प्रवास सुरू आहे। आणि बाजूला दिसणारी ही खाई, अतिशय खोल अशी खाई, खूप सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते महादेवाच्या दर्शनाला जाता जाता चौरागडावर।
चौरागडाचा हा रस्ता आपण मला वाटते 10 वाजतापासून चालणं सुरू केलं होतं खालून. जवळपास 1.5 तास झालेला आहे आम्हाला. 1.5 तासाचा प्रवास झालेला आहे. आणखी मला वाटतं किती वेळ लागतो माहीतच पडेल. थोड्याच वेळात आपण टॉपला पोहोचणार आहोत. हे बघा जे वरती दिसतंय आपल्याला, त्या लेवलला आपल्याला जायचं आहे. चला तर आपण सोबत राहा शेवटपर्यंत. महादेवाचं दर्शन घेऊया आपण सोबत आज. तर बघा मित्रांनो, काही ठिकाणी अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत, पण या पायऱ्याने गेलं तर आपण लवकर थकू. थोडासा फेरा झाला तर चालेल. असं या बाजूने आपण जाऊ शकतो. बघा या आहेत पायऱ्या. या पायऱ्याने अगदी आरामात, बघा इथे बोर्ड लागलेला आहे, चौरागडचा मार्ग दाखवलेला आहे. अशा प्रकारच्या पायऱ्या आहे बघा मध्ये मध्ये. तर बघा मित्रांनो, या रस्त्याने आपण वर आलोय आणि हा आजूबाजूचा परिसर बघा वरून कसा दिसतो. चौरागडावरून दिसणार हे दृश्य आहे. अतिशय सुंदर असं हे दुर्लभ दृश्य म्हणता येईल आपल्यासाठी. तर बघा मित्रांनो, असे मध्ये मध्ये आपल्याला निंबू पाणी, चिवडा अशा प्रकारचं थोडंफार खाण्याची व्यवस्था, छोटे छोटे दुकानं या ठिकाणी तुम्हाला दिसतील काही अंतरावर. आणि इकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण पाहू शकता. हे बघा इथे नळ लावलेले आहेत, इथे तुम्ही पाणी पिऊ शकता. तिकडे टॉयलेट्स बांधलेले आहेत. आपणास माहीतच आहे की पचमढी हे मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. याला सातपुडाची राणी सुद्धा म्हणतात. चौरागड हे येथील महत्त्वाचे ठिकाण आहे. वर जाणारी ही पाईपलाईन, यामध्ये लिकेज झालेला दिसतो, पाण्याचा अपव्यय होत आहे. तर मित्रांनो, फायनली मंदिर आपल्या दृष्टीस पडलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो. बघा हे आहे ते महादेवाचं मंदिर, चौरागडावरचं प्रसिद्ध बडा महादेवाचं मंदिर. आपण थोड्याच वेळात तिथे पोहोचू. आता आपण पाहू शकता खूप जवळ पोहोचलेलो आहोत आपण. हा आहे तो पायऱ्यांचा मार्ग. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. चला जाऊया आपण. तर बघा पुन्हा पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. जवळच आहे मंदिर आता. तर पहा खूप चांगल्या पायऱ्या आहेत. अगदी आरामात आपण यावरून मंदिरापर्यंत जाऊ शकतो. अगदी चौड्या आहेत अशा या पायऱ्या. मंदिर जवळच आहे अगदी आता. तो आपका दर्शन हो गया क्या? कैसा लगा आपको? बढ़िया ना? अभी अच्छा लग रहा है. तर बघा मित्रांनो, शेवटी आपण मंदिरात पोचलो. चौरागड मंदिर बघा, बोर्ड दिसत असेल आपल्याला आता. त्रिशूल बघा, पोचलेले आहेत सर्वजण. फायनली आम्ही पोचलेलो आहोत चौरागड मंदिरात. थकलो होतो, मधात थांबलो, हा, पण देवाने शक्ती दिली, महादेवाने. महादेवाची शक्ती मिळाली तुम्हाला आणि तुम्ही इथे पोचलेला आहात यशस्वीरित्या. आता थोड्याच वेळात आपल्याला दर्शन घडणार आहे महादेवाचं. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारचे त्रिशूल भाविक आपल्यासोबत आणत असतात. इतक्या मोठ्या संख्येने इथे त्रिशूल जमा होतात की त्यांना मग ह्या प्रकारे बघा इथे या ठिकाणी एखाद्या बॉर्डर वॉलसारखं लावण्यात आलेलं आहे. हे त्रिशूल आहेत, ते असे हे त्रिशूल बॉर्डरला लावलेले आहे पूर्ण, आपण पाहू शकता. तर अशी फुलांची दुकानं या ठिकाणी फुलं विकायला आहेत पूजेकरिता. चला आपण जाऊया मंदिरात. हे बघा आणखीन पूजा साहित्याचे दुकानं या ठिकाणी. आणि आणखीन एक प्रवेशद्वार दिसत आहे पुढे. आणखीन थोड्या पायऱ्या राहिलेल्या आहेत. या द्वारातून आपण त्या पायऱ्या चढून वर जाऊ, म्हणजे आपल्याला महादेवाचं दर्शन होईल. चला जाऊया. चला तर मग शेवटचं हे गेट आता. हर हर महादेव. तर बघा मित्रांनो, फायनली आपण टॉप लेवलला पोहोचलेलो आहोत चौरागडाच्या. हे बघा इथे मंदिर का गेट आगे हे लिहिलेलं आहे. पुढून प्रवेश करायचा आहे मंदिरात. चला शेवटी आलो आहे आपण.
चौरागडाच्या अगदी टॉपला थोड्याच वेळात आपण मंदिरात प्रवेश करू. या बाजूने आहे रस्ता मंदिराचा बघा. चौरागडावरचे हे माकडं आहेत. फारशी अशी घातक वाटत नाही, शांत आहेत. फक्त तुमच्या हातात जर काही खाद्यपदार्थ जर दिसले तर त्यांची पण खाण्याची इच्छा होते. बघा किती सुंदर हे काय म्हणतात त्याला जोडी आहे, मायलेकाची जोडी. असं छान. तर हे प्रसादाची दुकान अगदी मंदिराला लागून असलेली. आता इथे आपल्याला जुते चप्पल काढून पुढे मंदिरात प्रवेश करायचा आहे. बघा अशा प्रकारचे साहित्य आपल्याला या प्रसादाच्या दुकानात मिळत आहे. धागे, त्रिशूल, नारळ, अगरबत्ती वगैरे वगैरे. तर फायनली मित्रांनो आपण मंदिरात पोचलेलो आहोत. या आहेत मंदिराच्या पायऱ्या. हळूहळू आपण आता मंदिरात जात आहोत. हे बघा हे आहे महादेव मंदिर, बडा महादेव ज्याला आपण ओळखतो, बडा महादेव म्हणून. पचमढीचं चौरागडावरचं हेच ते मंदिर आहे जे साऱ्या देशामध्ये प्रसिद्ध आहे. विशेषतः महाराष्ट्रातील खूप जास्त भक्तगण या ठिकाणी येत असतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी खूप मोठा मेला लागतो, मोठी यात्रा भरते या ठिकाणी. असंख्य लाखो लोक या ठिकाणी येत असतात. आपण सर्वांनी ऐकलं असेल महादेवा जातो गा. तर हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 75% लोक हे महाराष्ट्रातून येत असतात या ठिकाणी दर्शनाला. बघा खूप सुंदर मंदिर आहे. आणि आपल्यासोबत त्रिशूल देखील आणत असतात. तर ते त्रिशूलचा असा ढीग आपल्याला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी. चौरागडावर वसलेलं हे मंदिर, शंकराचं मंदिर, प्रसिद्ध मंदिर आणि शिवभक्तांसाठी अतिशय लोकप्रिय असलेलं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत. आज जाऊन दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो आमचं फायनली दर्शन झालेलं आहे महादेवाचं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला आतलं दृश्य नाही दाखवता आलं, पण बाकी मात्र मंदिर आणि परिसर तुम्ही चांगल्या प्रकारे पाहिला असेल. तर आमच्यासोबत जी असलेली जी यात्रेकरू मंडळी आहे त्यांना आपण वन बाय वन विचारू की प्रतिक्रिया काय आहे या ठिकाणी आल्याबद्दल, त्यांना कसं वाटते. आणि देवाने शक्ती दिली आम्हाला वर चढायसाठी. हारलोच आम्ही अर्ध्या रस्त्यात येऊन, यायची इच्छा नव्हती पण शंकरजींनी आम्हाला बरोबर पोहोचवलं इथपर्यंत, वरपर्यंत. तसं तर इच्छा नव्हती पण खालच्यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला. जा, तुमच्यापेक्षा खूप वयस्कर माणसं जातात, काहीच नाही, अवघड शिड्या तुम्ही चढून आल्या. समोरच्या खूप हलक्या असल्यामुळे त्यांनी सपोर्ट केल्यामुळे आम्ही अवकाश आलो आणि आम्हाला काहीच अडचण आली नाही. आणि खूप शांत दर्शन झालं आणि खूप मस्त वाटलं. मोसम पण खूप रोमॅन्टिक आहे, असं खूप मच्छा. अगदी बरोबर, खूप छान मोसम आहे. धन्यवाद. हो, खाली तर वाटलं होतं की चढू शकत नाही. मग मी तर 15-20 मिनिटं अर्धा तास खालीच होती. म्हणजे मग कॅपॅसिटीच नव्हती, पण एकदम ते म्हणते ना कुठून अचानक शक्ती आली तुम्हाला. आली. हां, आणि मी एकटीच बरोबर इथपर्यंत मंदिरात आली. छान वाटला अनुभव. आमचे सहकारी मित्र सज्जनवार साहेब, पटले साहेब यांच्या सहकार्याने आम्ही इथे चौरागड शिवदर्शन आम्ही घेतलेलं आहे. आणि अगदी आमचं शिवदर्शन चौरागडचं सुखरूप झालेलं आहे. आणि आता परतीसाठी निघत आहे. तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि जर पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच मित्रांनो. तोपर्यंत हर हर महादेव.